नमस्कार, मी डॉक्टर गणेश लोखंडे, प्रमुख मानसशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोराके कॉलेज, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्राच्या व्याख्येसंदर्भात विचार करणार आहोत की सर्वसाधारणपणे मानसशास्त्र म्हणायचं कशाला किंवा मानसशास्त्र नेमका अभ्यास तरी काय करतं आणि ह्या मानसशास्त्राचं शास्त्र म्हणून स्वरूप काय आहे याच्या संदर्भात आपण थोडक्यात परामर्श घेणार आहोत. तर सर्वसाधारणपणे आपल्याला हे माहीत आहे की कोणतंही शास्त्र हे जिज्ञासेतून निर्माण होतं. म्हणजे भौतिक घटकांची उकल करण्यासाठी भौतिकशास्त्राचा रसायनशास्त्राचा जन्म झाला. तसंच वनस्पती संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी वनस्पतीशास्त्राचा जन्म झाला. याला मानसशास्त्रसुद्धा अपवाद नाही. मानसशास्त्राचा सुद्धा उगम, मानसशास्त्राची सुद्धा निर्मिती ही मानवाच्या जिज्ञासेतून झाली, मानवाच्या कुतूहलतेमधून झाली. आज मानसशास्त्र हे मानवाच्या संदर्भात काम करतं, मानवाला केंद्रबिंदू म्हणून काम करतं. सर्वसाधारणपणे 1850 स्वतंत्र झालेल्या या मानसशास्त्राचा प्रवास तरी झाला कसा, किंवा मानसशास्त्र निर्माण होत असताना मानसशास्त्रामध्ये अनेक स्थित्यंतरं होत गेली. जर आपण ग्रीक तत्ववेत्यांचं मत जर विचारात घेतलं, म्हणजे 1850च्या अगोदरचा मानसशास्त्राचा इतिहास जर विचारात घेतला, तर मानसशास्त्राबद्दल, मानसशास्त्राच्या अभ्यासाबद्दल वेगवेगळे बदल होत गेलेले दिसून आले. ॲरिस्टॉटल यांनी त्यांच्या डी ॲनिमा नावाच्या ग्रंथामध्ये मानसशास्त्राचा उल्लेख आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र असा केला आहे. म्हणजे मानसशास्त्र हे मानवी आत्म्याचा अभ्यास करतं. डी ॲनिमा याचा अर्थ होतो आत्म्याविषयीचे विचार. आणि या ग्रंथामध्ये मानसशास्त्राच्या आत्म्याविषयीच्या अभ्यासाला स्थान असताना दिसून येतं. अर्थातच तत्कालिक परिस्थितीमध्ये मानसशास्त्रानं आत्म्याचा अभ्यास केला. मानसशास्त्रामध्ये जे काही अभ्यास झाले किंवा मानसशास्त्राच्या आधारावरती आत्म्याचा अभ्यास केला गेला. परंतु शास्त्र म्हणायचं असेल, जर शास्त्र म्हणून मान्यता मिळवायची असेल, तर अमूर्त गोष्टींना कधी महत्त्व असत नाही. मानसशास्त्राला याला तोंड द्यावंच लागलं, कारण मानसशास्त्र आत्म्याचा अभ्यास करत असताना आत्म्याचं अस्तित्व असतं काय? आत्मा असतो तरी कुठे? आत्मा दिसतो कसा? आत्म्याचा आकार कशा पद्धतीचा असतो? असे ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाले, कारण तत्ववेत्यांमध्ये ज्यावेळेस या बाबतीमध्ये मतभेद होऊ लागले, त्यावेळेस आत्म्याचा अभ्यास करणाऱ्या तत्ववेत्यांना अनुत्तरितच राहावं लागलं आणि मानसशास्त्राला आत्मा गमावावा लागला. म्हणजे अगदी पूर्वीपासून मानसशास्त्र हे काम करतं, मानसशास्त्राला आत्मा गमावावा लागला. हर्मन एबिंगहॉस असं सांगतात की मानसशास्त्र खूप पूर्वीपासून अभ्यास करतं. म्हणून मानसशास्त्राचा जर आपण इतिहासाचा मागोवा घेतला, तर मानसशास्त्राचा इतिहास खूप छोटा लिहिला गेला. परंतु मानसशास्त्र हे खूप अनादी कालापासून काम करतं. आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये मानसशास्त्रानं आत्म्याचा अभ्यास सोडून दिला, मानसशास्त्रानं आत्मा गमावला आणि मानसशास्त्राच्या संकल्पनेमध्ये कुठेतरी मनाला स्थान मिळू लागलं. मॅकडुगल नावाचे मानसशास्त्रज्ञ सांगतात की मानसशास्त्र हे मानवी मनाच्या कार्याचा अभ्यास करतं. मानवी मनाचं कार्य कशा पद्धतीनं चालतं, मानवी मनाचं कार्य कोणत्या पद्धतीनं चालतं आणि मनामध्ये कसे बदल होतात, मन हे आपल्या वर्तनाला कसं कारणीभूत असतं, याच्या संदर्भामध्ये मानसशास्त्र अभ्यास करू लागलं. मॅकडुगल सांगतात मन हे मानवी वर्तनाचं स्फूर्तिस्थान आहे. म्हणजे आपल्या वर्तनाला, मानवी वर्तनाला योग्य असेल अयोग्य असेल, दिशेनं शक्ती देण्याचं काम, चालना देण्याचं काम मानवी मन करतं. मानवी मन हे वर्तनाचं स्फूर्तिस्थान आहे. वर्तनावर नियंत्रण करणारी शक्ती आहे ते. म्हणजे वर्तन सुरू करणे असेल, वर्तनावरती नियंत्रण ठेवणं असेल, कोणतं वर्तन करायचं, कोणतं वर्तन करायचं नाही आहे, याच्या संदर्भात मन ही नियंत्रणात्मक अशी शक्ती आहे, हे मॅकडुगल सांगतात. आणि म्हणून मानवी मनाचंच काम कशा पद्धतीनं चालतं आणि मानवी मनाचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे मानसशास्त्र असा एक विचार पुढे आला. आणि तत्कालिक परिस्थितीमध्ये मानसशास्त्र मनाचा सुद्धा अभ्यास करू लागलं. एकंदरीत मानवाच्या मनामध्ये काय घडामोडी घडतात
आणि त्याला अनुसरून कसं वर्तन होतं, त्याला अनुसरून एखादं वर्तन नियंत्रण कसं केलं जातं, याच्या संदर्भामध्ये मानवी मनाचा अभ्यास मानसशास्त्र करू लागलं. त्यावेळेससुद्धा मानवी मनाची अभ्यासाची शाखा म्हणून मानसशास्त्राला लोकप्रियता मात्र मिळाली. आजही बऱ्यापैकी लोक असं सांगतात की मानसशास्त्र हे मनकवडं शास्त्र आहे, मानसशास्त्र हे मानवी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. म्हणजे मनाच्या अभ्यासानं लोकप्रियता मिळवलेलीच होती. परंतु जी अवस्था आत्म्याची झाली तीच अवस्था मनाची झाली. कारण आत्मा जसा दाखवता येत नाही, आत्मा जसा अमूर्त आहे, तसंच मनसुद्धा अमूर्त आहे, मनसुद्धा दाखवता येत नाही, त्याचा अनुभव घेता येत नाही, मनाचं स्थान सांगता येत नाही. आणि म्हणून दुसऱ्या वेळेस मानसशास्त्राला आत्म्याबरोबर मनसुद्धा गमावावं लागलं. आणि मानसशास्त्र हे 1850 जसं झुकायला लागलं तसं कुठंतरी शास्त्राच्या चौकटीत यायला लागलं. 1850 स्वतंत्र म्हणून मान्यता मिळवलेला मानसशास्त्र हळूहळू वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवला जाऊ लागला. मानसशास्त्र विषय हा अभ्यासला जाऊ लागला. त्याचाच एक भाग म्हणून 1875 हार्वर्ड विद्यापीठामध्ये मानसशास्त्र हा एक विषय म्हणून शिकवला जाऊ लागला किंवा अभ्यासला जाऊ लागला. ही मानसशास्त्राच्या शास्त्राकडे जाण्याच्या, विकासाकडे जाण्याच्या मार्गातील एक महत्त्वाचा पोलच होता. तो दिशादर्शक झाला आणि 1879 जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. आणि हीच खरे महत्त्वाचा टप्पा होता मानसशास्त्राचा. या ठिकाणी मानसशास्त्राला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. कारण 1879 ज्यावेळेस लिप्झिग विद्यापीठात मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन झाली, त्यावेळेस जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये असणारे, मानसशास्त्रामध्ये अभिरुची असणारे तरुण तरुणी मानसशास्त्रज्ञ त्या विद्यापीठामध्ये येऊन मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा, वेगवेगळ्या संकल्पनांचा, मानवाच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या वर्तन प्रकारांचा अभ्यास या प्रयोगशाळेमध्ये होऊ लागला. म्हणून एक शास्त्रीय स्वरूप मानसशास्त्राला देणारे विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून विल्यम वुंट यांचा उल्लेख केला जातो. त्याला कारणही तसंच आहे की मानसशास्त्राला शास्त्राच्या बैठकीत आणण्याचं काम, मानसशास्त्राला एक शास्त्र म्हणून मान्यता देण्याचं काम विल्यम वुंट यांनी केलं, त्यांच्या प्रयोगशाळेने केलं. आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं मानसशास्त्राचा एक शास्त्रीय स्वरूपामध्ये अभ्यास होऊ लागला. या प्रयोगशाळेमध्ये एखाद्या उद्दीपकाचा आपल्याला अनुभव कसा येतो, त्या उद्दीपकाच्या संदर्भात आलेला अनुभव कथन करणं आणि त्याच्या निष्कर्षापर्यंत जाण्यासाठी वेगवेगळी संशोधनं करणं, इथपर्यंत या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये अभ्यास होऊ लागला. म्हणजे मानसशास्त्र मनाला सोडून जाणीवेकडे झुकलं, मनाला सोडून बोधावस्थेकडे झुकलं. आणि ह्या बोधावस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रानं तसं बऱ्यापैकी शास्त्राच्या बैठकीत स्थान मिळवलं. वेगवेगळ्या उद्दीपकांचा आलेला अनुभव, वेगवेगळ्या उद्दीपकांसंदर्भात आलेली आपली अनुभूती कथन करणं, याच्या संदर्भात या प्रयोगशाळेमध्ये अभ्यास होऊ लागला. मात्र याच दरम्यान मनविश्लेषणाचे जनक डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी एक विचार व्यक्त केला. त्यांचं असं मत आहे की आपण बोधावस्थेचा अभ्यास करू किंवा बोधावस्थेचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये झालाच पाहिजे, कारण ते जाणीवेचं मन आहे, जाणीवेची अवस्था असते. परंतु त्यांचं असं मत आहे की आपली जाणीवेची अवस्था असते तरी किती, कारण आपल्या एकूण अगदी जाणीवेच्या किंवा आपल्या अबोध अवस्थेपैकी किंवा आपल्या जाणीवेपैकी अतिशय कमी भाग हा आपल्याला माहीत असतो किंवा आपण बोधावस्थेमध्ये असतो. त्याला त्यांनी हिमनगाची उपमा दिलेली आहे. त्यांचं असं मत आहे की पाण्यामध्ये बर्फ असतो ना, हा बर्फ पाण्याच्या खाली जास्त असतो आणि पाण्याच्या वरती अगदी थोड्या बर्फाचा भाग दिसतो. आपल्या मनाची सुद्धा अवस्था अशीच असते की ज्यामध्ये आपलं जाणीवेचं मन अतिशय खूप कमी असतं किंवा ते खूप कमी असतं आपल्याला. परंतु आपल्या मनाची अशी अवस्था आहे की ज्यातील घटनाप्रसंग आपल्याला माहीत नसतात, मात्र ते आपल्या वर्तनातून जाणते अजाणतेपणे
वेगवेगळ्या मार्गाने प्रकट होत असतात. आणि म्हणून त्यांचं असं मत आहे, केवळ जर आपण बोधावस्थेचा अभ्यास करत असेल ना तर तो अपूर्ण आहे मानसशास्त्रासाठी. कारण आपली बोधावस्था खूप कमी आहे. आपल्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या अबोध प्रेरणा, आपल्या वर्तनाच्या मुळाशी असणारे अबोध घटनाप्रसंग जे असतात ना त्यानंच आपलं बऱ्यापैकी वर्तन घडत असतं. आणि म्हणून डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी असा विचार व्यक्त केला की मानसशास्त्रामध्ये बोधावस्थेबरोबरच अबोधावस्थेचाही अभ्यास झाला पाहिजे. आणि म्हणून मानसशास्त्रज्ञ काही कालखंड बोधावस्थेचा आणि अबोधावस्थेचा या दोन्हीचाही अभ्यास करू लागले. कारण ह्या दोन्ही गोष्टी आपल्या वर्तनाला खूप महत्त्वाच्या असतात. किंवा वर्तन निर्धारण करणं, वर्तन नियंत्रण करणं या दोन्हीमध्ये आपल्या बोधावस्थेचा भाग खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यापेक्षा अधिक भाग आपल्या अबोधावस्थेचा असतो. आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये बोधावस्थेचा आणि अबोधावस्थेचा अभ्यास झाला. मात्र जी अवस्था मन आहे, आत्म्याची आहे, तीच अवस्था बोधावस्था आणि अबोधावस्थेची असते. कदाचित जाणीवेमधल्या गोष्टी आपल्याला माहीत असतील, परंतु अबोधावस्थेतले घटनाप्रसंग आपल्याला माहीत नाहीत. परंतु फ्रायड सांगतात की आपल्या वर्तनाची बऱ्यापैकी अबोधावस्था असतात. म्हणजे विशिष्ट प्रकारे एखादं वर्तन केलं जाणं याच्या मुळाशी आपल्या अबोधावस्था असतात आणि आपल्या अबोधावस्थेतील घटनाप्रसंग आपल्या वर्तनाला प्रेरित करतात. आणि म्हणून अबोधावस्था तितकीच महत्त्वाची आहे. परंतु या बोधावस्था अबोधावस्था याचं तरी आपल्याला कुठं स्थान दाखवता येतं, या तरी आपल्याला कुठं समजतात. आणि म्हणून 1913च्या दरम्यान अमेरिकेमध्ये वर्तनवादाचा जन्म झाला. जॉन बी वॅटसन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने वर्तनवादाची संकल्पना मांडली. आणि ही मानसशास्त्राच्या शास्त्राकडे जाण्याच्या, विकासाकडे जाण्याच्या मार्गातील दुसरी महत्त्वाची अवस्था होती. जशी 1879 मध्ये प्रयोगशाळा स्थापन झाली, तशीच वर्तनवादाचा जन्म झाला ना, मानसशास्त्र कुठंतरी अनुभवाकडे जाऊ लागलं. अनुभव देणाऱ्या गोष्टींवरती, दृश्य स्वरूपाच्या गोष्टींवरती किंवा वर्तन प्रकारांवरती अभ्यास होऊ लागला. जॉन बी वॅटसन यांनी सांगितलं की मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करतं. जॉन बी वॅटसन यांचं असं मत आहे की वर्तन हे दृश्य स्वरूपात आहे, वर्तन हे मोजता येतं, वर्तन का घडलं याची कारणमीमांसा शोधता येते. आणि म्हणून मानसशास्त्रानं बोधावस्था अबोधावस्था सोडली आणि मानसशास्त्र मानवी वर्तनाचा अभ्यास करू लागले. म्हणून तत्कालिक परिस्थितीमध्ये मानसशास्त्राची व्याख्या करत असताना अशी केली जात होती की मानवी मनाचा अभ्यास, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्यास मानसशास्त्र असे म्हटले जाते. कारण वॅटसन यांचं असं मत होतं की आपल्या वर्तनावरती आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक घटकांचा प्रभाव पडत असतो. आपलं वर्तन मुळात प्रवृत्त होतं ना, त्याच्यामध्ये आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक घटनाप्रसंग त्याला जबाबदार असतात. आपल्या परिवेशाचा, आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणाचा आपल्यावरती खूप मोठा प्रभाव असतो. म्हणजे वर्तनाला आकार देण्याचं काम, वर्तनाला आकारण देण्याचं काम आपला परिवेश करतो, आपल्या सभोवताली असणारं वातावरण करतं. म्हणून वॅटसन यांचं एक वाक्य आहे की मला 1 डझनभर निष्पाप बालकं द्या की ज्यांचे आईवडील काय करतात, त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती काय आहे, ते कोणत्या घटकातून आलेले आहेत, याच्या संदर्भात मला काहीही सांगू नका. फक्त निष्पाप 1 डझनभर बालकं द्या आणि तुम्ही सांगा की यापैकी कोणाला काय बनवायचंय, मी परिवेशाच्या आधारे तुम्हाला तशा पद्धतीनं बनवून देतो. या वॅटसन यांचं वाक्यच असं सांगतं की आपल्या वर्तनावरती आपल्या सभोवताली असणाऱ्या घटकांचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. आणि म्हणून त्यांचं असं मत होतं की मानवी वर्तनाचा अभ्यास झाला पाहिजे, कारण वर्तन हे दृश्य स्वरूपात आहे. आणि मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास होऊ लागला. मानसशास्त्रामध्ये शास्त्राच्या बैठकीमध्ये येण्यासाठीची एक महत्त्वाची घटनाच होती ही वर्तनाचा अभ्यास. आणि मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास करत असताना मॉर्गन किंग आणि स्कॉपलर नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी एक व्याख्या केली मानसशास्त्राची, जी खूप लोकप्रिय झाली. मानसशास्त्र म्हणायचं कशाला? मानव आणि मानवेतर प्राणी. मॉर्गन किंग आणि रॉबिन्सन सांगतात
मानव आणि मानवेतर प्राणी यांच्या वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी शाखा म्हणजे मानसशास्त्र होय. म्हणजे याचा अर्थ दुसरा असा आहे की मानसशास्त्रानं मानवाचा अभ्यास करत असताना मानवेतर प्राण्यांचा सुद्धा अभ्यास केला. जर मानसशास्त्रामधील वेगवेगळी संशोधनं पाहत असताना, वेगवेगळे प्रयोग पाहत असताना आपल्या लक्षात येतं की मानसशास्त्रामध्ये कबुतरावरती सुद्धा अभ्यास केला गेला, माकडावरती अभ्यास केला गेला, मांजरावरती अभ्यास केला गेला. म्हणजे हे मानवेतर प्राणी आहेत ना, याच्यावरती अभ्यास झाले. कारण आजही मानसशास्त्रामध्ये काही अभ्यास करत असताना मानवेतर प्राण्यांवरती केले जातात. त्याला कारण असं आहे की काही अभ्यास हे मानवावरती करणं शक्य नसतं, त्याला काही नैतिक बंधनं असतात. आणि दुसरं कारण असं आहे की जरी नैतिक बंधनं असली तरी काही प्राण्यांचे वर्तन प्रकार हे मानवाशी साम्य असतात आणि त्यामुळे मानवेतर प्राण्यावरती संशोधन केले जातात आणि त्यानंतर ते नियम मानवासाठी लागू केले जातात. मात्र ही लोकप्रिय झालेली व्याख्या जर आज आपण आधुनिक मानसशास्त्राच्या संदर्भात जर विचार केला तर आधुनिक मानसशास्त्रामध्ये ही व्याख्या कालबाह्य झालेली आहे आणि ती जागा मानसिक प्रक्रियेने घेतली, बोधात्मक प्रक्रियेने घेतली. आज मानसशास्त्रासंदर्भात व्याख्या करत असताना रॉबर्ट बॅरॉन सांगतात मानसशास्त्र म्हणायचं कशाला. रॉबर्ट बॅरॉन यांचं असं मत आहे की मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तन आणि बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो आणि ज्या शास्त्रामध्ये बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला मानसशास्त्र असे म्हणावे. जर आपण रॉबर्ट फेल्डमन यांची व्याख्या बघितली तर रॉबर्ट फेल्डमन सांगतात की मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय. म्हणजे बोधात्मक प्रक्रिया आणि मानसिक प्रक्रिया ह्या मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये आता अनन्यसाधारण महत्त्व असणारे आहेत. स्मिथ आणि त्यांचे सहकारी यांनी 2002 मध्ये मानसशास्त्रासंदर्भात एक व्याख्या केली जी रॉबर्ट फेल्डमन यांची जी व्याख्या आहे त्या व्याख्येसारखीच 2002 मध्ये स्मिथ यांनी व्याख्या सांगितली. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. 2007 मध्ये विटेन आणि लॉईड नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची एक सर्वसमावेशक व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. अर्थात मानवी वर्तन, मानसिक प्रक्रिया, मानवी वर्तन, बोधात्मक प्रक्रिया ह्या सुद्धा मानसशास्त्राच्या सर्वसमावेशक व्याख्या आहेत की आजच्या परिस्थितीमध्ये जगभरातील मानसशास्त्रज्ञ या आधारावरतीच आपला अभ्यास करतात किंवा मानसशास्त्रामधील वेगवेगळी संशोधनं या अभ्यास विषयालाच धरून होतात. परंतु विटेन आणि लॉईड यांनी 2007 मध्ये जी व्याख्या सांगितली ना ती थोडी विस्तारित सांगितली. त्यांचं असं मत आहे मानसशास्त्र हे शास्त्र असून म्हणजे पहिले महत्त्वाचं विधान असं आहे की मानसशास्त्र हे शास्त्र आहे, मानसशास्त्र हे विज्ञान आहे. म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र असून त्यामध्ये मानवी वर्तनाचा म्हणजे यांच्या व्याख्येमध्ये सुद्धा वर्तना हा शब्द आहेच. त्या म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र असून त्यामध्ये मानवी वर्तनाचा आणि त्यामागील शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र असून त्यामध्ये मानवी वर्तनाचा आणि त्यामागील शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो आणि गोळा केलेल्या माहितीच्या आधारे म्हणजे जे काही वर्तनाचा अभ्यास केला जात असेल त्यामागे असणाऱ्या शारीरिक मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जात असेल त्यावरती संशोधन केले जात असतील म्हणजे जी गोळा केलेली माहिती आहे ह्या गोळा केलेल्या ज्ञानाच्या आधारावरती माहितीच्या आधारावरती मानवी जीवनामधील समस्या परिहार केला जातो. असा हा एक पेशा आहे, असा हा एक पेशा आहे. म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र असून ते वर्तनाचा अभ्यास करतं, मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करतं, शारीरिक प्रक्रियांचा अभ्यास करतं आणि मानवी जीवन सुखी समाधानी झालं पाहिजे, मानवाच्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्यांचा परिहार झाला पाहिजे, मानवाच्या जीवनामध्ये विकास आणि प्रगती झाली पाहिजे याच्यासाठी काम करणारा तो उपयोजनात्मक असणारा तो एक पेशा आहे असं विटेन आणि लॉईड यांनी 2007 मध्ये मांडलं.
आता ह्या सगळ्या व्याख्यांचा विचार केला तर आपल्याला मानसशास्त्राच्या स्वरूपासंदर्भात विचार होईल. म्हणजे ह्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मानसिक प्रक्रिया आहे, वर्तनाचा अभ्यास आहे, मानसशास्त्र हे शास्त्र आहे, मानसशास्त्रामध्ये शारीरिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर प्राकर्षण आपल्याला लक्षात येतं की मानसशास्त्र हे शास्त्र आहे किंवा विज्ञान आहे. म्हणजे पहिली महत्त्वाची स्वरूपाची बाब विचारात घेताना आपल्याला महत्त्वाचा एक विचार आहे किंवा महत्त्वाची बाब अशी आहे की मानसशास्त्र हे विज्ञान आहे का हो, मानसशास्त्र हे शास्त्र आहे का? तर याचं उत्तर आपल्याला होय असंच द्यावं लागेल. कारण समाजामध्ये मानसशास्त्राबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. अपुऱ्या ज्ञानावरती असतील, अज्ञानावरती असतील, लोकांनी बोलण्यामुळे असेल, परंतु मानसशास्त्राबद्दल अनेक गैरसमज आपल्याला समाजामध्ये दिसतात. कारण बऱ्याच लोकांचं असं मत आहे की मानसशास्त्र हे शास्त्र म्हणायचं का? तर मानसशास्त्र हे जनमतावरती आधारित आहे किंवा जनतेमध्ये किंवा समाजामध्ये जे बोललं जातं तेच मानसशास्त्रामध्ये आहे असा अनेकांचा समज आहे. मग मी म्हटल्याप्रमाणे मानसशास्त्र हे मनकवडं आहे. खरोखरच आहे का हो मनकवडं? हे गैरसमजच आहेत मानसशास्त्राबद्दल. म्हणजे मानसशास्त्राला शास्त्र म्हणायचं का, विज्ञान म्हणायचं का? जर ते व्यक्तिनिष्ठ असेल, लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जर असं असेल की जनमत आहे, लोक सांगतात ते मानसशास्त्रामध्ये असतं, असं जर म्हणत असेल तर मानसशास्त्र व्यक्तिनिष्ठ झालं. आणि जर व्यक्तिनिष्ठच असेल तर विज्ञानामध्ये व्यक्तिनिष्ठता स्थारा नाहीये किंवा विज्ञान व्यक्तिनिष्ठता मानतच नाही. आणि म्हणून आपल्याला हे सिद्ध करणं गरजेचं आहे की मानसशास्त्र हे शास्त्र आहे, मानसशास्त्र हे विज्ञान आहे. मग त्याच्यासाठी महत्त्वाची बाब अशी असते की मानसशास्त्राला शास्त्र म्हणायचं असेल तर शास्त्राचे निकष पूर्ण करावे लागतील. मानसशास्त्राला विज्ञान म्हणायचं असेल, विज्ञानाच्या बैठकीमध्ये जायचं असेल तर मानसशास्त्राला विज्ञानाचे निकष, विज्ञानाची तत्वे, विज्ञानाचे नियम हे पाळावेच लागतील. मग त्यातली पहिली महत्त्वाची बाब अशी आहे की मानसशास्त्रामध्ये अनुभवनिष्ठ गोष्टींवरती अभ्यास केला जातो का? म्हणजे मानसशास्त्रामध्ये जे काय अभ्यास केले जात असतील ते अनुभवाधिष्ठित आहेत का? त्याची प्रचिती येते का? कारण काही कालखंड मानसशास्त्रानं आत्म्याचा अभ्यास केला, काही कालखंड मनाचा अभ्यास केला, बोधावस्थेचा अभ्यास केला, अबोधावस्थेचा अभ्यास केला. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं वाटतं की मानसशास्त्रामध्ये मग या अमूर्त गोष्टींबद्दल विचार केला जात असेल, अमूर्त गोष्टींबद्दल अभ्यास केला जात असेल आणि ते जर अनुभवालाच येत नसेल, ते दिसतच नाही आहे, अमूर्त आहे. मग अमूर्त असेल जे दिसतच नाही, ज्याचा अनुभव घेता येत नाही, त्याच्यावरती अभ्यास करायचा म्हणजे ते शास्त्राच्या निकषामध्ये बसत नाही. म्हणून तर मानसशास्त्रामध्ये स्थित्यंतरे झाली. मन सोडलं, आत्मा सोडला, बोधावस्था सोडली, अबोधावस्था सोडली आणि मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास करू लागला. आणि लक्षात घ्या, वर्तन हे दृश्य स्वरूपात असतं. वर्तन हे दृश्य स्वरूपात आहे, वर्तन हे दिसतं, वर्तन हे मापनीय आहे. आणि म्हणून मानसशास्त्र शास्त्र आहे. वर्तन हे मापनीय आहे म्हणून दुसरा निकष जो आहे म्हणजे विज्ञानाचा दुसरा निकष आहे की मापनीयता. म्हणजे जे तुम्ही ज्याच्यावरती तुम्ही अभ्यास करताना त्याचं तुम्हाला संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून मापन करता आलं पाहिजे. म्हणून मानसशास्त्र आज वर्तनाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्यांचा अभ्यास करतं, वेगवेगळ्या मानसशास्त्रीय उपकरणांचा वापर करतं आणि एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात वर्तनाचं मापन केलं जातं आणि त्याचे संख्याशास्त्रीय निष्कर्ष मांडले जातात. म्हणजे हे विज्ञानाच्या निकषामध्ये बसतं. विज्ञानाला पाहिजे मापनीयता. जर ही मापनीयता मानसशास्त्र पूर्ण करत असेल तर मानसशास्त्र हे शास्त्र आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मानसशास्त्रामध्ये वस्तुनिष्ठ घटकांवरती किंवा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातूनच अभ्यास केला जातो. कारण विज्ञानाचा निकष आहे वस्तुनिष्ठता. एखादी व्यक्ती म्हणते, एखादी व्यक्ती सांगते, ही झाली व्यक्तिनिष्ठता. हे मान्य मानसशास्त्राला नाही. आणि म्हणून मानसशास्त्र काय करतं तर व्यक्तिनिष्ठ मताला विरोध केला जातो आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून शास्त्रांच्या निकषांना काटेकोरपणे पाळून प्रत्येक घटकाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र आहे कारण मानसशास्त्र हे वस्तुनिष्ठ आहे. आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की
पुनर्परीक्षण क्षमता जी असते ना किंवा अभ्यास करणं हे शास्त्राचा खूप महत्त्वाचा निकष आहे. म्हणजे एखादा अभ्यास केल्यानंतर तो सिद्ध झाला, तो तुम्ही एखादा निष्कर्ष मांडला, परंतु पुन्हा पुन्हा पडताळा करता आला पाहिजे, पुनर्परीक्षण करता आलं पाहिजे त्याचं, तर ते शास्त्रामध्ये बसतं. कारण शास्त्राचा निकष आहे पडताळा करणे, पुन्हा पुन्हा तपासून पाहणे. मग एकच गोष्ट ज्यावेळेस तुम्ही पुन्हा पुन्हा तपासून पाहता त्यावेळेस त्याचे निष्कर्ष जे तेच येत असेल, तुम्हाला तेच अनुभवाला येत असेल, तर त्याचा तुम्ही नियम तयार करू शकता, त्याचा तुम्ही सिद्धांत मांडू शकता. म्हणून ही पुनर्परीक्षण क्षमता जी असते, ही पुनर्परीक्षण क्षमता मानसशास्त्रामध्ये आहे. मानसशास्त्रामध्ये कोणतंही संशोधन केल्यानंतर त्याचा पडताळा केला जातो, ते तपासून पाहिलं जातं, पुन्हा पुन्हा प्रयोग केले जातात. आणि मानसशास्त्रामध्ये म्हणून पुनर्परीक्षण क्षमता ही मानसशास्त्रामध्ये आहे. म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र आहे. दुसरी महत्त्वाची बाब आहे विश्वसनीयता. विश्वसनीयता हा विज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे. म्हणजे तुम्ही एखादं संशोधन करत असताना ते संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती अनेक घटकांचा जर प्रभाव पडत असेल तर ते विश्वसनीय नाही. मग त्याच्यामध्ये असणारे भौतिक असतील, मानवजन्य घटक असतील, कोणतेही घटक असतील, त्या घटकाचा संशोधनावरती परिणाम पडता कामा नये. आणि ते संशोधन पुन्हा तपासल्यानंतर त्याच्यामध्ये सुसंगती असली पाहिजे. आणि ही सुसंगती, ही विश्वसनीयता मानसशास्त्रातील संशोधनामध्ये आहे. मानसशास्त्रामध्ये जी काही विश्वसनीयता आहे संशोधनामधील, ती उच्च दर्जाची आहे. आणि म्हणून मानसशास्त्र हे विश्वसनीय आहे, म्हणून ते शास्त्र आहे. कारण मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर केला जातो, कसोट्यांचा वापर केला जातो, वेगवेगळ्या उपकरणांचा वापर केला जातो. आणि त्याच्या आधारे निष्कर्ष मांडले जातात. आता मुळातच ज्यावेळेस तुम्ही मानसशास्त्रीय कसोटींचा वापर करता त्यावेळेस ह्या मानसशास्त्रीय कसोट्या ह्या नैतिक तत्त्वे पाळणाऱ्या असतात. कारण मानसशास्त्रीय कसोटीची जी महत्त्वाची तत्त्वे आहेत त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता आहे, विश्वसनीयता आहे, त्यानंतर यथार्थता आहे, सार्वत्रिकता आहे. ही जी वैशिष्ट्ये आहेत ना, ही वैशिष्ट्ये नैमिकन तत्व प्रत्येक मानसशास्त्रीय चाचणीला आहेत. आणि ती चाचणीची ही जी तत्व आहे, ही प्रत्येक चाचणी तत्वे पूर्ण करते. म्हणूनच तिला मानसशास्त्रीय कसोटी असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाच्या चाचण्या असतील, बुद्धिमत्तेच्या चाचण्या असतील, किंवा वेगवेगळ्या अभिक्षमतेच्या चाचण्या असतील, किंवा कल चाचण्या असतील, ह्या सगळ्या ज्या मानसशास्त्रीय चाचण्या आहेत ना, ह्या सगळ्या नैमिकन तत्वांचं पालन करतात. मग त्याच्यामध्ये विश्वसनीयता असेल. आता चाचणीची विश्वसनीयता जेवढी उच्च असते तेवढी चाचणी उत्तम असते. मग ही विश्वसनीयता कशाला म्हणतो आपण? ज्या वेळेस एखादी चाचणी एखाद्या व्यक्तीला किंवा गटाला दिली जाते त्यावेळेस तीच चाचणी पुन्हा काही कालखंडानंतर त्याच व्यक्तीला किंवा त्याच गटाला दिल्यानंतर दोन्ही गुणांकामध्ये सुसंगती असली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी आज एखादी बुद्धिमत्तेची चाचणी दिली आणि त्या बुद्धिमत्तेच्या चाचणीद्वारे माझा बुद्धिगुणांक जर 100 दिसून आला, तर 6 महिन्यानं ज्यावेळेस मी त्या चाचणीद्वारे माझ्या बुद्धिगुणांकाचं मापन करेल त्यावेळेस तो 100च आला पाहिजे. आणि ही विश्वसनीयता असते. आणि हा विश्वसनीयतेचा निकष कोणत्याही चाचणीला पूर्ण केल्याशिवाय त्याला मानसशास्त्रीय चाचणी किंवा कसोटीमध्ये स्थान नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे यथार्थता नावाचा. यथार्थता म्हणजे काय? की एखादं मापक ज्यासाठी तयार केलेलं असतं तेच त्यानं मापन करावं, त्याला आपण यथार्थता असं म्हणतो. आणि चाचणीचे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं किंवा नैमिकन तत्व मानलं जातं की मानसशास्त्रीय चाचणी यथार्थ असावी. म्हणजे ज्याच्यासाठी तयार केली, ज्या घटकाचं मापन करण्यासाठी तयार केली, त्याच घटकाचं त्यानं मापन केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बुद्धिमत्तेची चाचणी आहे. मग बुद्धिमत्तेच्या चाचणीची यथार्थता काय असेल तर त्या चाचणीला बुद्धिमत्तेचंच मापन करावं, व्यक्तिमत्व घटकाचं मापन होता कामा नये, अभिरुचीचं मापन होता कामा नये. म्हणजे ज्या वेळेस ती चाचणी बुद्धिमत्तेची आहे त्या चाचणीनं बुद्धिमत्तेचंच मापन केलं पाहिजे. मग असं असेल ना, मग त्या चाचणीला आपण म्हणतो की ही मानसशास्त्रीय कसोटीमध्ये बसते. आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये शास्त्र म्हणण्याचं कारणच असं आहे की मानसशास्त्रामध्ये विश्वसनीयतेला खूप महत्त्व आहे. वेगवेगळ्या प्रमाणित चाचण्यांचा वापर करून, विश्वसनीय यथार्थ चाचण्यांचा वापर करून वेगवेगळी संशोधनं पार पाडली जातात.
दुसरी महत्त्वाची बाब आहे, जे काही निष्कर्ष मांडले जातात, फलिते मांडली जातात, त्याची व्यवस्थित मांडणी मानसशास्त्रामध्ये केली जाते की जे शास्त्राला अपेक्षित आहे. कोणत्याही वर्तनाचा अभ्यास करत असताना, कोणतंही वर्तन ज्यावेळेस मापन केलं जातं त्यावेळेस मानसशास्त्र काय करतं किंवा मानसशास्त्रज्ञ काय करतात तर या सगळ्या संशोधनामध्ये जी काही निष्कर्ष आलेले आहेत त्याची अर्थपूर्ण मांडणी केली जाते. आणि अर्थपूर्ण मांडणी करायची असेल ना तर तुम्हाला शास्त्रामध्येच बसावं लागतं किंवा शास्त्राचे निकष पाळावेच लागतात. आणि अर्थपूर्ण मांडणी करत असताना मानसशास्त्र संख्याशास्त्रीय तत्वाचा आधार घेतं, संख्याशास्त्रीय पद्धतींचा आधार घेतं. मग त्याच्यामध्ये संख्याशास्त्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत या संख्याशास्त्रातील पद्धतींचा, तंत्रांचा आधार घेऊन मग त्याच्यामध्ये मध्यमान असेल, मध्यगा असेल किंवा प्रमाण विचलन असेल, टी व्हॅल्यू असेल किंवा त्याच्यानंतरची असणारी वेगवेगळी संख्याशास्त्रच्या पद्धती ज्या आहेत, ॲनोवा असेल, कोरिलेशन असेल, यासारख्या संख्याशास्त्रीय पद्धतींचा आधार घेऊन वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भात अभ्यास केला जातो. आणि त्यामुळे निष्कर्ष जे मांडले जातात ना अतिशय पद्धतशीरपणे मांडले जातात. आणि म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र आहे. आता दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करतं. म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र आहे. मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे की ते म्हणजे वर्तन. म्हणून मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आता वर्तन जे आहे ह्या वर्तनासंदर्भात जर आपण विचार केला तर वर्तन ही दृश्य स्वरूपात असणारी बाब आहे. म्हणजे आपण ज्या काय हालचाली करतो, आपण जे एखाद्या उद्दीपकाला अनुसरून कृती करतो, हे सगळ्या कृती, ह्या सगळ्या वर्तन प्रकार म्हणजे ह्या सगळ्या हालचाली म्हणजे आपले वर्तन प्रकार असतात आणि ते दृश्य स्वरूपात आहेत. कारण शास्त्रामध्ये अनुभवाला खूप महत्त्व आहे, मूर्त गोष्टीला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून मानसशास्त्र अभ्यास करत असताना मानवी वर्तनाचा अभ्यास करतं. याच्यामध्ये मानव हा केंद्रबिंदू आहे. मग मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा त्यांच्या क्षेत्राला अनुसरून अभ्यास करतात. त्या ठिकाणी सुद्धा मानव आणि मानवी वर्तन हा महत्त्वाचा घटक केंद्रभूत असतो. त्याच्या म्हणजे महत्त्वाचा घटक कोणता आहे यातला वर्तन हा महत्त्वाचा घटक असेल. आता वर्तन म्हणजे नेमकं काय असतं तर उद्दीपकाला अनुसरून म्हणजे आपल्या सभोवताली असणाऱ्या सजीव असेल, निर्जीव असेल, कोणत्याही घटकाला अनुसरून, उद्दीपकाला अनुसरून व्यक्तीकडून केली जाणारी कृती, व्यक्तीकडून केली जाणारी हालचाल जी असते ना किंवा दिली जाणारी जी प्रतिक्रिया असते या प्रतिक्रियेलाच आपण वर्तन असं म्हणतो. म्हणजे रस्त्याने जात असताना समोर साप दिसल्यानंतर आपण 4 पाऊल मागं जातो ना, म्हणजे 4 पाऊल मागं जाणं हे आपलं वर्तन असतं. साप हा उद्दीपक झाला, सापाला बघितल्यानंतर आपल्याकडून प्रतिक्रिया केली जाते, आपण जीव असतो. आणि आपण जी प्रतिक्रिया करतो ना ही प्रतिक्रिया, आपण जी कृती करतो, आपण जी हालचाल करतो, ह्या हालचाली म्हणजेच आपलं वर्तन असतं. आणि ह्या वर्तनाचा मग त्या कोणत्याही घटकाला असेल, कोणत्याही घटकाला अनुसरून आपल्याकडून ज्या कृती केल्या जातात, आपल्याकडून ज्या हालचाली होत असतात, ह्या हालचाली किंवा कृती म्हणजेच आपलं वर्तन असतं. आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये व्यक्ती केंद्रित दृष्टिकोन ठेवून वर्तनाचा अभ्यास केला जातो. विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून केल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया, व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या हालचाली किंवा कृती असतात ना, ह्या कृती म्हणजेच आपलं वर्तन असतं. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मानसशास्त्र हे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करतं. मानसिक आणि बोधात्मक प्रक्रिया म्हणजे आधुनिक जी मानसशास्त्रासंदर्भात आपण व्याख्या करतो त्याच्यामध्ये बोधात्मक प्रक्रियेला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे, मानसिक प्रक्रियांना सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. एक लक्षात घ्या, आपल्या वर्तनाच्या पाठीमागं आपल्या मानसिक प्रक्रिया, आपल्या बोधात्मक प्रक्रिया खूप महत्त्वाच्या असतात. कारण जे काही वर्तन केलं जात असेल ना त्या वर्तनाच्या अगोदर मानसिक प्रक्रिया घडून येतात, बोधात्मक प्रक्रिया घडून येतात.
म्हणजे मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की रस्त्याने जात असताना साप बघितल्यानंतर आपण 4 पाऊल मागे जातो. 4 पाऊल मागे जाणं ही आपली कृती झाली, आपलं वर्तन झालं. मात्र समोर साप आहे की आपल्या पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला संदेश मेंदूमध्ये दिला जातो. आपल्या हे पंच ज्ञानेंद्रियांपैकी दृष्टिवेदन क्षेत्राच्या आधारे किंवा डोळ्याच्या माध्यमातून काय होतं ते मेंदूकडे दिलं जातं आणि त्यामध्ये मग पुन्हा तिथं मानसिक घडामोडी असतात, बोधात्मक घडामोडी असतात, त्या घडतात आणि त्याला अनुसरून मग कृती केली जाते. आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये बोधात्मक प्रक्रियांना खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, मानसिक प्रक्रियांना खूप महत्त्व आहे. कारण आपली निर्णय असेल, विचार प्रक्रिया असेल, सृजनशीलता असेल, त्यानंतर अवधान असेल, अध्ययन असेल, स्मरण असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या बोधात्मक मानसिक प्रक्रिया आहेत. म्हणजे आता मी आपल्यासमोर बोलतो ना, हे बोलत असताना माझ्या विचार असतील, माझी स्मरणशक्ती असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या म्हणजे वर्तनामध्ये खूप महत्त्वाचे असतात. की मी बोलत असताना हातवारे करणं असेल, चेहऱ्यावरचे माझे हावभाव असतील, एकानंतर दुसरं वाक्य तयार करणं असेल, ही माझी बोधात्मक आणि मानसिक प्रक्रिया असते. आणि हीच नसेल ना तर मी वर्तन करणार नाही किंवा अर्थपूर्णता त्याच्यामध्ये असणार नाही. आणि म्हणून एखादी व्यक्ती एखादी कृती करते, एखादे वर्तन करते, तर त्याच्या पाठीमागं मानसिक प्रक्रिया खूप महत्त्वाच्या असतात, बोधात्मक प्रक्रिया खूप महत्त्वाच्या असतात. आणि मानसशास्त्रज्ञ त्या वर्तनाचं निरीक्षण करून त्याच्या पाठीमागं असणाऱ्या बोधात्मक आणि मानसिक प्रक्रिया ज्या आहेत यांचा अभ्यास करतात. आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये बोधात्मक आणि मानसशास्त्रीय प्रक्रियांचा अभ्यास करणं याला खूप महत्त्व आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मानसशास्त्र हे शारीरिक प्रक्रियांचा सुद्धा अभ्यास करतं. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की शारीरिक प्रक्रिया हा शरीरशास्त्राचा भाग आहे, मग मानसशास्त्र याच्यामध्ये का डोकावतं? जर आपण विटेन आणि लॉयड यांची व्याख्या पाहिली तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की वर्तनाचा आणि त्यामागे असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. मग शारीरिक प्रक्रियांचा अभ्यास करणं हे मानसशास्त्रामध्ये बसतं का? तर मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की आपल्या वर्तनावरती जशा बाह्य घटकांचा प्रभाव पडत असतो, बाह्य घटकांमुळे आपलं वर्तन जसं प्रेरित होत असतं, निर्धारित होत असतं, तसंच आपल्या वर्तनामध्ये आपल्या शरीरांतर्गत असणाऱ्या घटकांचा सुद्धा तितकाच महत्त्वाचा भाग असतो. आपली असणारी संपूर्ण नससंस्था, अंतःस्रावी ग्रंथी असतील, आपल्या शरीरामध्ये असणारे न्यूरोट्रान्समीटर्स ज्याला आपण चेतापारेषक असं म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या आपल्या शरीरांतर्गत असणारी प्रक्रिया जी असते याचा आपल्या वर्तनावरती प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्यामध्ये न्यूरोट्रान्समीटरचं व्यस्त प्रमाण होणं, कारण न्यूरोट्रान्समीटर्स आपल्या शरीरामध्ये उत्तेजन करणं, शरीराला अवरोधन करणं याचं काम करत असतात. जर अवरोधन करणाऱ्या चेतापारेषकामध्ये काही व्यस्त प्रमाण झालं तर ते उत्तेजनाचं काम करेल आणि त्याचा आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक बाब असते. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये असणारे सर्व चेतापारेषक असतील, आपल्या शरीरामध्ये असणारे अंतःस्रावी ग्रंथी असतील किंवा आपली असणारी संपूर्ण नससंस्था असेल, मग त्याच्यामध्ये असणारी आपली मध्यवर्ती नससंस्था असेल, परिसरीय नससंस्था असेल, कारण परिसरीय नससंस्थेमध्ये असणाऱ्या स्वायत्त नससंस्थेमध्ये जर काही बिघाड झाला तर त्याचा थेट आपल्या भावनांवरती परिणाम होतो. काही लोक भावना रहित होतात ना, हा कुठंतरी गोंधळ परिसरीय नससंस्थेमध्ये, स्वायत्त नससंस्थेमध्ये झालेला असतो. आणि म्हणून मानसशास्त्रज्ञ काय करतात की मानवी वर्तनाचा अभ्यास करत असताना मानवी शारीरिक प्रक्रियांना अनन्यसाधारण असं महत्त्व देतात. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की हे जे मानसशास्त्र आहे, मानसशास्त्र हा एक पेशा आहे. विटेन आणि लॉयड यांच्या व्याख्येमध्ये शेवटी असं म्हटलेलं आहे की मानसशास्त्रीय ज्ञानांचा, तत्वांचा उपयोग करून समाजातील समस्या सोडवणारा हा एक पेशा आहे. पेशा या अर्थानं आहे की मानसशास्त्र फक्त ज्ञानासाठी ज्ञान म्हणून नाही काम करत, तर मानसशास्त्रामध्ये जी वेगवेगळी संशोधनं केली जातात, ह्या संशोधनाचा आधार घेऊन मानवी जीवनामध्ये असणाऱ्या समस्यांचा परिहार केला जातो. म्हणून हे उपयोजनात्मक शास्त्र आहे. मानसशास्त्र हे एक पेशा आहे. या अर्थानं तो पेशा आहे की मानसशास्त्रामध्ये जी वेगवेगळी संशोधनं केली जातील
कारण मानसशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या शाखा काम करतात त्याच्यामध्ये सैद्धांतिक शाखा काम करतात आणि उपयोजनात्मक शाखा काम करतात. सैद्धांतिक शाखा ह्या संशोधन करणे, सिद्धांत करणे आणि त्या आधारावरती उपयोजनात्मक शाखा प्रत्यक्ष मानवी कल्याणासाठी काम करतात. केवळ ज्ञान निर्माण करणं याच्याबरोबरच ज्ञानाचा वापर करून मानवी जीवनाचा विकास साधणं, मानवी जीवनामध्ये वेगवेगळ्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यांचा परिहार करणं, वैयक्तिक जीवनामधील समस्यांचा परिहार करणं, सामाजिक जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या सोडवणे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मानसिक विकृतींवरती उपचार करून मानसिक विकृतींचा परिहार करणं आणि मानवाच्या जीवनाला एक उत्तम मार्ग देणं किंवा सुकर करणं, समाधानी करणं याच्यासाठी मानसशास्त्र हे काम करतं. तर सर्वसाधारणपणे आजच्या मितीला मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा, मानसिक प्रक्रियांचा आणि बोधात्मक प्रक्रियांचा काम करतं आणि हे एक शास्त्र आहे. धन्यवाद.